महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले सामाजिक समतेचे प्रतीक आहेत। त्यांनी शेतकरी, कामगार, महिला आणि कष्टकऱ्यांसाठी आपले सर्वस्व अर्पण केले। त्यांचे कार्य महाराष्ट्राबरोबरच जगासाठी वंदनीय आहे। अशा महापुरुषांची स्मारके प्रेरणादायी, ऊर्जा देणारी आणि जीवनाला दिशा देणारी असतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। मंत्री श्री भुजबळ यांच्या संकल्पनेतून नाशिक महानगरपालिकेतर्फे मुंबई नाका येथे साकारण्यात आलेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दादाजी भुसे, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सरोज अहिरे, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, आमदार राहुल ढिकले, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, माजी मंत्री महादेव जानकर, माजी खासदार समीर भुजबळ, हेमंत गोडसे, माजी आमदार पंकज भुजबळ आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, फुले दाम्पत्यांचे काम उत्तुंग आहे। त्यांच्या आदर्शानुसार वाटचाल करणे हे आपले कर्तव्य आहे। राज्यातच सामाजिक समतेचा पाया घातला गेला। महाराष्ट्र हे पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य आहे। त्यामागे महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना आपले गुरु मानले होते। महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकरी, कामगार आणि शोषितांचे प्रश्न मांडत तत्कालीन व्यवस्थेवर आसूड ओढले। पुण्यातील मुलींची पहिली शाळा असलेल्या भिडेवाड्याचे स्मारकात रूपांतर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले। राज्यात औद्योगिक विकास आणि पायाभूत सुविधांद्वारे राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यातून सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात चांगले काम करता येणार आहे। शिक्षण, आरोग्य, कृषी, सिंचन, रोजगार, स्वयंरोजगार, उद्योग, कौशल्य विकासात आपण सर्व घटकांचा विचार करीत आहोत, असेही मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले। उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा, संविधानाचा मार्ग दाखविला आहे। त्याच मार्गावरून आपल्याला वाटचाल करावयाची आहे। महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी प्रास्ताविक केले। यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या हस्ते मूर्तिकार बाळकृष्ण पांचाळ, वस्तू सल्लागार श्याम लोंढे, श्री नागरे, पंकज काळे, महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। तसेच आमदार श्रीमती हिरे, आमदार श्रीमती फरांदे यांच्या निधीतून साकारण्यात येणाऱ्या विविध कामांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले। यावेळी विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।